आपण जर बघितलं रमाई यांचा जो त्याग आहे, रमाईंचा त्याग म्हणजे त्यांच्या कुटुंबावर जो काही परिणाम झाला आर्थिक संघर्षामुळे, तो खरंच खूप भयंकर प्रसंग आहे. बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यावेळेस ते विदेशामध्ये शिक्षणासाठी जातात. त्यावेळेस रमाई इकडे ह्या आपल्या 5 मुलांचा सांभाळ करते. ती 5 मुलांचा सांभाळ कसा करते हे आपण सगळ्यांनी वाचलेलंच आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की शेणाच्या गवऱ्यात आपण संध्याकाळी त्या गवऱ्या विकायला जाणं आणि एक वेळचं म्हणजे बड्या मुश्किलीनं एक वेळचं आपल्या म्हणजे 5 मुलांना जेव घालणं हे त्याला कठीण जात होतं. आज आपण आपल्या मुलांना पिझ्झा पाहिजे असेल, बर्गर पाहिजे असेल, सहज आपण ऑर्डर करून देतो आणि मुलांना माहिती नसते की ते कितीचं आहे, काय आहे, त्याला त्याची जाणीव पण नसते. पण रमाई त्यांच्या मुलांसाठी म्हणजे एक वेळचं जेवणही कसं मिळेल त्याच्यासाठी रोज रोज मरत होती. आणि अशाच काही दिवस जातात, असाच काही काळ होतो आणि बाबासाहेबांचा जो मोठा मुलगा असतो, गंगाधर मुलगा, हा आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर त्याला उपचार करायसाठी रमाईंकडे पैसे नसतात. मग रमाई कसं तरी कोणत्या वैद्याकडे जाते आणि वैद्य म्हणतो की नाही, जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत मी याचा उपचार करू शकत नाही. आणि केवळ आर्थिक पैसा नसल्यामुळे बाबासाहेबांचा गंगाधर हा मुलगा मरण पावतो. काही दिवस असेच लोटतात. बाबासाहेबांची 9 महिन्याची मुलगी इंदू ही आजारी पडते. त्यावेळेस रमाईंना म्हणजे भयंकर मनस्ताप होतो. तिला असं वाटतं की अगोदरच आपण एक मुलगा गमावलेला आहे, त्यामुळे मुलगीही जाऊ नये, त्यासाठी ती शेजाऱ्या बाजाराकडे जाते, तिकडनं काहीतरी पैसे उचलून घेते आणि ते ट्रीटमेंटसाठी जमा करून ठेवते. त्याच वेळेस विदेशातून बाबासाहेबांचं पत्र येतं आणि सांगतात की रमा, भारतीय शिष्यवृत्तीमध्ये काही पैसे कमी पडलेले आहेत, मी इकडे एक वेळचं जेवण करून कसं तरी माझं शिक्षण पूर्ण करतोय, तुझ्याकडे काही पैसे असतील तर तू पाठवू शकते का. त्यावेळेस रमाई एक म्हणजे काही विचार बाबासाहेबांना पाठवते आणि त्यावेळेस म्हणजे खरं तर ते पैसे 9 महिन्याच्या त्या इंदूला तिच्या उपचारासाठी ठेवले असतात, तरी ती बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी, ते शिक्षण बाबासाहेब का घेतात, तुमच्या आमच्यासाठी ते अधिकार देण्यासाठी ते शिक्षण घेतात. आणि काही दिवसानंतर ती इंदू जी काही 9 महिन्याची मुलगी ती उपचाराविना मरून जाते. असंच रमेशसोबत पण होतं, बाबासाहेबांचा जो 3रा मुलगा आहे. त्यानंतर बाबासाहेब ज्यावेळेस भारतात येतात, विद्यापीठामधून वकिलीची डिग्री घेऊन येतात आणि मुंबई कोर्टामध्ये काम करत असतात, त्यावेळेस रमाई त्यांना निरोप पाठवते की तुमचा जो राजरत्न सगळ्यात लाडका, लहान असल्यामुळे तो सगळ्यात लाडका होता, तो राजरत्न आजारी पडलेला आहे, तर त्याची काहीतरी व्यवस्था होऊ शकते का, त्यासाठी निरोप पाठवते. बाबासाहेब पळत घरी येतात आणि बघतात तर राजरत्न असं जमिनीवर पडलेला असतो, म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि त्यावेळेस बाबासाहेब त्याला असं कुशीमध्ये घेतात आणि त्याचं अंग तापण इतकं फणफणलेलं असतं की बाबासाहेब विचार करतात आणि खिशामध्ये हात घालतात आणि खिशामध्ये 1 रुपया नसतो. त्यावेळेस बाबासाहेब विचाराच्या गुंजी आता काय करू की माझा मुलगा, माझं लेकरू हे मृत्यूच्या दाराशी आहे, आता मी कसं करणार. आपण विचार करा, तीच परिस्थिती आपल्या घरात झाली असती. राजरत्न ज्यावेळेस गेला, म्हणजे बाबासाहेबांचं खूप स्वप्न होतं की राजरत्नाने या देशावर राज करायला पाहिजे, पण ज्यावेळेस तो गेला बाबासाहेब खूप रडले. कारण की ज्यावेळेस शेजारी पाजारी म्हणत होते की आता राजरत्नाचा अंत्यविधी आपल्याला करायचा आहे, तर बाबासाहेबाकडे त्या अंत्यविधीसाठी जो कपडा लागतो त्याच्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि बाबासाहेब कोणासाठी करतात, तुमच्या आमच्यासाठी. हा आर्थिक संघर्ष हा आपण समजून घेतला पाहिजे की हे का होतं, म्हणजे त्या वेदना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस रमाई पण खूप रडते आणि बाबासाहेबांना बाबासाहेब आता खूप झालं, माझी 4 लेकरं या समाजसेवेमध्ये गेली, तुम्हाला अजून काय पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडते. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, मुलासाठी रडते तर माझ्या समाजातील मुलं तर रोज रडतायत, तर मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू. त्यावेळेस हे बाबासाहेब तुमचा आमचा आणि विचार करतात. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांनी आरक्षण आणलं त्यावेळेस बाबासाहेबांच्या समोर ही सगळी जी ऍक्टिव्हिटी त्यांच्या डोळ्यासमोर येत होती की इथला जो काही मागासवर्गीय समाज आहे, या मागासवर्गीय समाजाला हे रोज भोगावं लागेल आणि ते तुम्हाला आम्हाला भोगावं लागू नये म्हणून त्यांनी हे सगळे कष्ट घेतले. तो जो आर्थिक जो काही संघर्ष आहे ना, तो आपण खरंच समजून घ्यायला पाहिजे. आणि अर्थकारणामुळे